नमस्कार मंडळी. तर आज विचार केला मटणाची भाजी बनवायचा. सर्वप्रथम इथे एका कुकरमध्ये तेल घेतलं आहे. तेलात कांदे टाकले आणि कांद्यानंतर हा मसाला टाकला आहे. हा मसाला यात कांदा आहे, आलं लसणाचं पेस्ट, कोथिंबीर, खडे मसाले सगळ्या प्रकारचे, साखर, खसखस, धणे, जिरं असा सगळ्या प्रकारचा मसाला आहे. तो त्याचा पेस्ट बनवून घेतला आहे आणि तो मसाला छान तेलात होऊ दिला. त्यानंतर त्यात टाकली आहे कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथीने छान अशी वेगळी चव आणि सुगंध येतो भाजीला. त्यानंतर इथे टाकला आहे 1 चम्मच गरम मसाला. गरम मसाला टाकल्यावर हा बघा मसाला छान अशा प्रकारे तेलात होऊ दिलेला आहे, जेणेकरून त्या मसाल्याला तेल सुटेल. आणि त्यानंतर आम्ही थोडं स्पायसी खातो म्हणून आम्ही आमच्या हिशोबाने तिखट टाकलं. तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल त्यापेक्षा कमी प्रमाणात तुम्ही तिखट घालू शकता. त्यानंतर तिखट टाकला आणि थोडीशी किंचित हळद टाकलेली आहे आपण इथे. मग आपण सर्व मिक्स केलं मसाल्यामध्ये. तिखट, हळद आणि मसाला एकत्र केला, एकजीव केला. बघा हे थोडं थोडं त्याला तेल सुटलं आहे. वरून मीठ घातलं. मीठ घातल्यावर हे परत एकजीव केलं आणि अशा प्रकारे आपल्याला मसाला शिजवायचा आहे. मिक्सरचं जे पातेलं होतं ज्यात आपण मसाला बारीक केला त्यात पाणी घालून ते पाणी आपण घातलं आहे मसाल्यांमध्ये. हे बघा अशा प्रकारे आपण ढवळून घ्यायचं आहे. थोडं मी 10 मिनटं 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून शिजवला तो मसाला आणि हे बघा अशा प्रकारे तेल वर आलेलं आहे त्या मसाल्याचं. परत एकदा परतून घ्यायचं आहे. मटण एका बाजूला मी धुवून ठेवलं आहे. इथे मी अर्धा किलो मटण घेतलं आहे. आता त्यानंतर मटण टाकायचं आहे. मी अख्खं मटण टाकलं आहे. मटण मी आधी शिजवलेलं नाही आहे. त्याचं कारण काय तर शिजवलेलं मटण असतं ते सगळी चव मटणाची त्या आळणीमध्ये उतरल्या जाते. पण जर असं अख्खं मटण जर आपण मसाल्यात घातलं तर मटणाच्या जी चव असते ती मसाल्यांमध्ये उतरते, म्हणजे डायरेक्ट ती रस्स्यात उतरत असते. त्यामुळे मी प्रेफर करते की नेहमी मटण डायरेक्ट घालू. आता हे बघा छान वाफेवर मी कमीत कमी 15 ते 20 मिनटं ती मटण वाफेवर शिजू दिलं. म्हणजे जवळपास मी 30 ते 40% मटण हे वाफेवर मसाल्यांमध्ये शिजू दिलं, जेणेकरून मटणाचा जो अर्क आहे तो त्या मसाल्यांमध्ये उतरून जाणार. हे बघा अशा प्रकारे मी तो शिजू दिला आहे. परत मी झाकण ठेवलं आणि काही वेळ शिजू दिलं. आता हे झाकण काढल्यावर बघा त्या मटणाचं जे पाणी असतं, जे तेल असतं ते त्या मसाल्यामध्ये उतरले गेलं आहे. बघा किती सुंदर दिसतं आहे, झणझणीत एकदम असं मटण दिसतं आहे. आणि त्यानंतर सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला 15 ते 20 मिनटं छान असं वाफेवरच ते मटण शिजवायचं आहे. एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे की जेणेकरून जेव्हा आपण पाणी घालू मटणात तेव्हा ते गरम पाणी घालू, त्यामुळे तर्री छान येते भाजीला. आता हे मी गरम पाणी इथे घालते आहे. हे बघा गरम पाणी घातल्यामुळे बघा काय उकळी आली आहे भाजीला. आ हा हा हा. आता हे एकजीव केला आहे मी. बरं मटण आधी घालताना मटणाची जी चरबी असते ती मी आधी घातली नाही, कारण चरबी आधीच घातली तर त्याचं चरबीचं वेगळं तेल सुटतं भाजीला. त्यामुळे मी चरबी वेगळी काढून ठेवली आहे. ती मी पाणी वगैरे घातल्यानंतर घालणार आहे चरबी. तुम्हाला मी दाखवतेच. बघा पाणी घातलं आहे व्यवस्थितरित्या. जेवढं मला रस्सा हवा होता तेवढं मी भाजीत रस्सा घातला आहे, पाणी घातलं आहे. आणि हा बघा अशा प्रकारे तो रस्सा झाला आहे माझा तयार. मग पुढे मी आता यात घालणार आहे जी मी चरबी वेगळी काढून ठेवली आहे ती मी चरबी यात घालणार आहे. हे बघा हे अशी वाटीभर चरबी आहे जी मी वेगळी काढून ठेवली होती, ही आता त्यात घातली. आता भाजीला एक वेगळ्या प्रकारची तर्री येणार चरबीची. सगळं व्यवस्थित घातलं आहे. परत एकजीव करायचं सगळं काही आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे. कुकरचं झाकण लावल्यावर आपण त्याला 5 शिट्ट्या होऊ द्यायचा. आता ते मटणावर असतं की किती मटण तुमचं कोवळं आहे कसं आहे, तर त्यानुसार तुम्हाला शिट्ट्या करायच्या आहे. 5 शिट्ट्या इथे मी होऊ दिल्या आहे मटणाच्या. आणि हे बघा काय झणझणीत तर्रीदार भाजी दिसते आहे. हे बघा आ हा हा हा. चरबीची वेगळी तर्री आलेली आहे आणि ही असते अस्सल वराडी झणझणीत मटणाची भाजी. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा आणि अशाच प्रकारचे नवीन रेसिपी पाहिजे असेल तर तेही मला कमेंट करून सांगा. ही बघा वा 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 वा. एक घास खाऊन तर बघा, मग तुम्हाला कळेल काय असते मटणाची चव. आहा. चला मंडळी, धन्यवाद व्हिडिओ आतापर्यंत बघितल्याबद्दल. बाय बाय.